नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी थेट बीडमधून आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणी आता ही सर्वात मोठी अपडेट आहे, कारण फरार आरोपी वाल्मिक कराड सरेंडर करणार की पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या असल्याचं कळतंय. मुंबई पुण्यामध्ये वाल्मिक कराडचा शोध सुरू आहे, ही माहिती सुद्धा विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराड हा नेमका आहे तरी कोण, हा प्रश्न सर्वांना पडलाय. बघूयात वाल्मिक कराड नेमका कोण आहे. वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे. वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंचा समर्थक आहे. 10 वर्षांपासून धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादीमध्ये तो काम करतोय. धनंजय मुंडेंच्या अनुपस्थित परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाल्मिक कराड अग्रेसर असतो. 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा कराडवर आरोप आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणी संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्ती आहे. धनंजय मुंडे यांचा राजकीय वरदहस्त असल्यानं पोलीस कारवाई करत नाही असा विरोधकांचा आरोप आहे. तर एकंदरीत हा वाल्मिक कराड नेमका कोण आहे हे आपण पाहिलंय, मात्र कारवाई काय होते हे बघणं महत्त्वाचं. बातमी म्हाडा संदर्भातली, कारण म्हाडा कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन सुरू केलं. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा जयस्वाल यांच्यावर आरोप आहे. जयस्वाल यांनी आता मारहाण करत एन्काउंटर करण्याची आणि पेन्शन बंद करण्याची धमकी दिली. हा आरोप सुद्धा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय चाळकेंनी केलाय. तर निवृत्त पोलिसांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरले, हा आरोप म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनी केला. आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी आणि महिला कर्मचारी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन सुरू केलं. यासह इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मध्ये. केरळ हे राज्य म्हणजे मिनी पाकिस्तान आहे असं वादग्रस्त विधान राज्याचे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणेंनी केलं. सर्व दहशतवादी त्यांना मदत करतात, अतिरेक्यांना हाताशी धरून दोघे खासदार झाले, हे वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केलं. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. निवेदन दिलंय, प्राजक्ता माळीच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आली. मंत्री पंकजा मुंडे यांनी पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं असं साहित्यिक भाषेतलं ट्विट केलंय. सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वतःला कणखर बनवायला हवं असं म्हणत त्यांनी समर्थन केलं. स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केलं जातं असं म्हणत आमदार सुरेश धस यांनाही टोला लगावला. सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपी वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले, त्यानंतर 24 तासांमध्ये सीआयडीने दणका दिलाय. दरम्यान आता सरपंच हत्येप्रकरणी फरार आरोपी वाल्मिक कराड सरेंडर करण्याची शक्यता आहे. खंडणी आणि अपहरण प्रकरणामध्ये कराडचं नाव समोर आलंय. आरोपींच्या ठशाचे निशाण हे जुळले अशी माहिती आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीच्या 9 पथकांकडून कसून तपास सुरू आहे. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या आता गाडीचा अपघात झालेला आहे. तर जोगेश्वरीच्या SRPF कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झालाय. अपघातामध्ये कोणती जीवितहानी मात्र झालेली नाही. अपघातावेळी यावेळेस वायकर गाडीमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान चालक मद्यधुंद अवस्थेत होता, ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. बीडमधल्या सरपंच हत्येच्या पार्श्वभूमीवर मागील 11 महिन्यांमधील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यात प्रत्येक आठवड्याला एकाचा बळी घेतला जातोय असं समोर आलंय. प्रत्येकी 2 दिवसाला एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातोय असं सुद्धा समोर आलंय. यवतमाळच्या वडकीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. मध्यरात्री 3 दुकानांवरती डल्ला मारलाय. एका मोबाईल शॉपीमधून महागडे मोबाईल आणि रोख रक्कम, 2 किराणा दुकानांमधून रोख आणि किराणा साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केलाय. हे चोरटे आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मात्र कैद झालेत.
छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याच्या मैत्रिणीची झाडाझडती घेण्यात आली। रविवारी दिवसभर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः चौकशी केली। उल्हासनगर हत्या प्रकरणातील सचिन दिघेला अटक करण्यात आली आहे। ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली हे मात्र अद्यापही स्पष्ट नाही। दारूच्या नशेत त्याने पंकज निकमची हत्या केली। आपसी वादातून मामानं आपल्या भाच्यावर हल्ला केलाय। एका भाच्याची हत्या केली आहे तर दुसरा भाचा गंभीर आहे। मेयो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। वादाचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। कल्याणमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। 3 दिवसात 170 टवाळखोर आणि नशेखोरांवर कारवाई करण्यात आली आहे। रस्त्यातच उठपशा देखील काढण्यात आलेल्या आहेत। वाशिम जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले। या वर्षात सायबर चोरट्यांनी 706 घटनांमधून तब्बल 4 कोटींवर हात साफ केला। झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना यामधून दिसते। पालघर शहरात एका 8 वर्षीय आदिवासी कुमारिकेवर 54 वर्षीय किराणा माल दुकानदारानं विनयभंग केला। या प्रकरणी आरोपीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं। स्थानिकांमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली आहे। जालन्यात अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेनंतर पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्या। मुलीच्या फिर्यादीवरून पोस्को कायद्यानुसार वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेलं। रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी झाली। सुरक्षिततेच्या कारणास्तव ही तपासणी करण्यात आली। कल्याण चिकणघर परिसरात चेतन मांदळे या तरुणानं शेजारच्या कुटुंबावर कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला केला। त्यानंतर रॉकेल टाकून शेजाऱ्याचं घर जाळण्याचा प्रयत्न त्यानं केला। शेजाऱ्याच्या बडबडीमुळे झोप येत नाही या कारणावरून चेतनने शेजाऱ्यावर हल्ला केलाय। या हल्ल्यात 4 जण गंभीररित्या जखमी झालेत। आणि यानंतर बघूयात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, ती म्हणजे कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी। कोकणातील रिफायनरीवरून दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। रिफायनरीमुळे प्रदूषण होणार नसेल तर त्याचा विचार व्हायलाच हवा। ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे असं सुद्धा केसरकरांनी यावेळेस म्हटलंय। ज्यावेळेला एनरॉन व्हायचा होता त्यावेळेस त्याच्यापेक्षा मोठे मोर्चे निघाले। असं सांगण्यात आलं की कोकणामधले काजू, आंबा, मासेमारी सगळ्यावर परिणाम होणार। त्याने एनरॉन कितीतरी वर्ष चालू होता, कुठेही आंब्यावर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही, कुठेही काजूवर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही, कुठेही मासे मेले नाहीत। त्याच्यामुळे जे काही जाहीर केलं होतं त्याप्रमाणे इथे ग्रीन रिफायनरी व्हायची होती आणि जर ग्रीन रिफायनरी होणार असेल आणि त्यातून प्रदूषण होणार नसेल तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे। आणखी एक मोठी बातमी, संघटन पर्वाच्या प्रभारी पदाची जबाबदारी घेतल्यावर रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडवर आलेत। वसईमधील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि यावेळेस बोलत असताना रवींद्र चव्हाणांनी प्राथमिक सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळतोय असं सुद्धा सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी जशी कामाला सुरुवात केली, आपल्याला लक्षात येत आहे की महायुतीचं पुन्हा एकदा राज्य महाराष्ट्रामध्ये आलं। त्यामुळे एक चांगलं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। प्राथमिक सदस्यता नोंदणी हे अभियानही हे गेल्या काही दिवसापासून सुरू आहे आणि त्यालासुद्धा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे। आणि यानंतर पुढे उर्वरित बातम्यांचा धावता आढावा। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला। आरोपी विशाल गवळीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या ही मागणी सुद्धा नागरिकांनी केली। संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड घाटात मालवाहतूक करणारा ट्रक कठडे तोडून 50 फूट दरीमध्ये खोल कोसळला। घाटातील वळणावरती ट्रकवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे ट्रक कठडे तोडून दरीमध्ये पडला। मात्र अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे असं स्थानिकांनी सांगितलंय। मुंबईकर महिलेचा हिमाचलच्या मंडीमध्ये मृत्यू झाला। मनालीवरून परतीच्या प्रवासात मंडीमधल्या घाटरस्त्यामध्ये कारवरती दरड कोसळली आणि जागीच मृत्यू झालाय। कारमधले इतर 2 प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत।
जळगाव MIDCमध्ये रात्रीच्या सुमारास चटई कंपनीला आग लागली आहे. एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीमध्ये आधी आग लागली, त्यानंतर संपूर्ण कंपनीभर ही आग पसरली. जळगाव महापालिका अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे. नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन आता 24 तास घेता येणार आहे. 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवलं जाणार आहे. नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येतात, त्यामुळे विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतला आहे. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस मंगळवारी सायंकाळी प्रारंभ होणार आहे. दरम्यान तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र उत्सव 6 जानेवारीला घटस्थापनेने सुरू होईल. शाकंभरी नवरात्र उत्सव 31 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा केला जाईल. नांदेडच्या माळेगाव या ठिकाणी खंडोबाच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली. खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढून यात्रेला सुरुवात करण्यात आली. 5 जानेवारीपर्यंत हा यात्रा उत्सव चालणार आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आले. जेजुरी गडावर सोमवारी सोमवती अमावस्या यात्रा भरेल. या यात्रेनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आणि एक ब्रेकिंग न्यूज, कारण माजलगाव ते छत्रपती संभाजीनगर ST बस सेवा आजपासून बंद करण्यात आली आहे. बसची कमतरता आहे, त्यामुळे ही बस सेवा आता बंद करण्यात आली. माजलगावहून दररोज 300 ते 400 प्रवासी छत्रपती संभाजीनगरला जातात. मात्र अचानक ही बस सेवा बंद करण्यात आली, त्यामुळे आता प्रवाशांची गैरसोय होते आहे. पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. STच्या दरात 15% भाडेवाढ होणार आहे. शिवनेरीच्या दरात 70 रुपयांची वाढ होणार आहे. साध्या बसच्या दरामध्ये 60 ते 80 रुपयांची दरवाढ होणार आहे. महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सध्या सकारात्मक आहे, त्यामुळे नवीन वर्षात या भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे.